तुझे पुढे ताई मना कृपणा लोभ जैसा कृपणा लोभ जैसा माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर माझी मज झाली विषयी विसर पडिला निशेष विषयी विसर पडिला निशेष पडिला निशेष विषयी विसर पडिला निशेष विषयी विसर पडिला निशेष
माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा छंद या नामाचा छंद या नामाचा घेतलासी छंद या नामाचा घेतलासी छंद या नामाचा छंद या नामाचा छंद या नामाचा छंद या नामाचा घेतलासे छंद या नामाचा घेतलासे माझी मत झाली अनावर वाचा माझी मत झाली अनावर वाचा हसले नसते एवढे सगळे विषयी विसर पडिला निशेषा अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे लाभाची आसोसे पुढे चाले मन लाभाची आसोसे पुढे चाले मन धन
झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे तुका म्हणे गंगा सागर संगमी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एक माया माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्ग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरण संतांचिया दर्शक पादारे कथेचा विस्तारू दर्शक पादारे कथेचा विस्तारू दर्शक पादारे कथेचा विस्तारू दर्शक पादारे कथेचा विस्तारू दंडक बाधाने कथे दावे सारो 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 नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं मीशमालन्दिवल्लभं योऽन्तः प्रविशममुवाच मिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वदाम्नाम् अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सुरासुरासेवितपादपङ्कजां करे विराजत् कमनीयपुस्तका विधिष्ट पत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा जयन्ती मङ्गलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते गोरक्षजालेन्दरचर्पटाश्च अडभङ्गकाणी फमचिन्द्ररात्याः चौरङ्गिरेवाणकभर्तरि संज्ञा भूम्यां बभूर्व नवनाथसिद्धः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीसंतांची माता चरणावरी संतांची जय माता चरणावरी संतांची जय माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची
रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध महाराष्ट्र भूषण जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अत्यंत महत्त्वाचा असा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगातून श्री संत तुकाराम महाराज आपली परमार्थिक वाटचाल सुरू असताना सर्वसामान्य लोकांना आपला अनुभव या अभंगाच्या द्वारे व्यक्त करून सांगतात. परमार्थ मार्गामध्ये मार्गस्थ असताना आम्हाला विषयाचा पूर्णतः निश्शेष असा विसर पडलेला आहे. याचं कारण आहे की आमच्या अंगामध्ये ब्रह्मरस ठसावलेला आहे. ब्रह्मरसाची प्राप्ती आम्हाला जीवनामध्ये झालेली आहे आणि याचं कारण आहे की आम्ही जीवनामध्ये नामस्मरणाचा अंगीकार केलेला. हे नामस्मरण आमच्या जीवनामध्ये आम्ही इतकं केलं की आमची वाचा जी आहे ती नामस्मरण केल्याशिवाय आता राहत नाही. म्हणून ही वाणी ही वाचा आम्हाला अनावर झालेली आहे आणि या नामाचा छंद आमच्या जीवनामध्ये आम्ही जोपासलेला आहे असं श्री संत तुकाराम महाराज सांगतात. हेच पटवून देण्यासाठी 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज कृपण माणसाचा दृष्टांत त्या ठिकाणी देतात की जसा कृपण माणसाला धनाचा लोभ असतो त्याप्रमाणे या नामस्मरणाचा लोभ आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि हे नामस्मरण केल्याने ही साधना आम्ही केल्याने झालं काय, आमच्या जीवनामध्ये काय बदल झाला तर तो भगवंत आणि आम्ही एकरूपच झालो आहोत. जशी गंगा अनेक प्रवाहांनी वाहत येते आणि जेव्हा ती सागराला येऊन मिळते तेव्हा मात्र ती सागराशी एकरूप झालेली असते. तिथून आपण तिला वेगळं पाहता येत नाही. त्याप्रमाणे आम्ही भगवंताशी एकरूप झालो. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. या ठिकाणी अभंगाचं सखोल विवेचन आपण आपल्या मर्यादित वेळेमध्ये जेवढा वेळ आपल्याला उपलब्ध होईल त्या वेळेमध्ये पाहणारच आहोत. परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. वाळुंजवाडी सारखं अगदी छोटीशी वस्ती, छोटीशी वाडी, पण इतकी शोभा या उत्सवाच्या निमित्ताने श्री म्हसोबा महाराज यात्रा आणि श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त केला जाणारा हा 5 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह आणि याला मार्गदर्शन म्हणाल तर अत्यंत वारकरी संप्रदायाचं भूषण भीष्माचार्य असं ज्यांना म्हटलं जाईल असं वारकरी संप्रदायाचं भूषण म्हणजे वैकुंठवासी हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे यांचं नाव वाचल्यानंतरच एक वेगळीच अनुभूती जाणवते. बघा, बाबांचं मार्गदर्शन, माझ्या आईचे गुरु महाराज आहेत, माझी आई त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेली असं. तर या डेरे बाबांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह सुरू आहे. त्यानंतर हरिभक्तपरायण श्री एकनाथ महाराज शिंदे आणि मृदुंगमणी हरिभक्तपरायण विनोद महाराज कुतळे यांच्या मार्गदर्शनाखाली विघ्नहर्ता श्री गणेशाच्या कृपाशीर्वादाने आणि सर्व ग्रामस्थांच्या थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने दानशूर उदार अंतःकरणाच्या दात्यांच्या सहाय्याने मदतीने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. हा उत्सव संपन्न करत असताना असं असतं, फक्त करायचं म्हणून चालत नाही. सगळ्या व्यवस्था सज्ज कराव्या लागतात आणि जे करतात त्या कार्यकर्त्यांनाच माहीत असतं की काय काय करावं लागत असतं आणि कशाला तोंड द्यावं लागत असतं. परंतु अत्यंत सुंदर या उत्सवासाठी लागणाऱ्या सर्वच व्यवस्था मी म्हणेल यावर्षी तर या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत मन प्रसन्न होऊन गेलं. मागच्या वर्षी खूप सुंदर या ठिकाणी व्यवस्था होती, पण यावर्षी त्यापेक्षा खूप सुंदर मंडप जे आहे, डेकोरेशन जे आहे, मंडपामध्ये पडद्याचे वापरलेले कलर इतके अट्रॅक्टिव्ह आहेत, खूप सुंदर आहेत आणि त्याची रचना सुद्धा, हे झुंबर, इतकी सुंदर व्यवस्था. हे पवार मंडप डेकोरेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्यातर्फे ही व्यवस्था करण्यात आली. श्री संतोषजी पवार हे त्याचे संचालक आहेत.
हे सर्वच व्यवस्था मी म्हणेल मंडप, डेकोरेशन, लाईट व्यवस्था आहे, साऊंड सिस्टीम देखील त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली. एक उत्सव सप्ताह यशस्वी करण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि याचं संचालन देखील उत्कृष्ट प्रतीचं. फक्त वस्तू इथं मांडल्याने काम होत नाही, तर त्याचं संचालन करण्यासाठी व्यक्तिशः तिथे बसून त्या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. तेव्हा सप्ताहाला, कीर्तनाला, इतर कार्यक्रमांना रंग चढत असतो. तर एकदा हे डेकोरेटर, मंडप, सिस्टीम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या सर्वांचं नियोजन ज्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, आयोजन संयोजन करणारे, तसं सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी तन मन धनाने या ठिकाणी सहभागी होतात. छोटीशी वाडी वस्ती असली तरी त्या मानाने भरपूर मोठा हा उत्सव या ठिकाणी करण्यात येतो, दरवर्षी करण्यात येतो. आणि हे जे संयोजक आयोजक मंडळी आहेत त्यांचे देखील भरपूर आभार, अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग घेतात. त्यामुळे आयोजक मंडळींना हा सुरू झालेला उपक्रम मी म्हणेल गणपती बाप्पाचा हा उत्सव या ठिकाणी दरवर्षी साजरा केला जातो. गणपती बाप्पाची आज जयंती आहे. त्याचं औचित्य साधून त्याच निमित्ताने त्याच अनुषंगाने अभंगाचं विवेचन या ठिकाणी सादर करणार आहे. पण हे जे गणपती बाप्पा मंदिरामध्ये बसलेले आहेत ना, यांची आपल्या सगळ्यांवरती अपार कृपा आहे. आपल्यावरचं कोणतंही दैन्य असेल, दुःख असेल, संकट असेल, हे दूर करण्याची क्षमता त्या गणपती बाप्पामध्ये. पण तो गणपती बाप्पा जरी विघ्नहर्ता, सुखकर्ता असा जरी असला तरी त्याला काहीतरी द्यावं लागतं, तेव्हा तो आपल्यावरचं दैन्य दुःख हे निवारण करत असतो. मग त्याला काय द्यावं लागतं बरं? काय द्यावं लागतं त्याला? मोदक, लाडू, प्रसाद हे तर चढवावंच लागतं. पण तो एक भावनेचा भाग झाला. पण नाथ महाराज म्हणतात, तो गणराज गणपती जो आहे ना, त्याला आपलं मन द्यावं लागतं. आणि मन तिथे जाण्यासाठी, मन तिथे रमण्यासाठी मंदिरामध्ये रोज जावं लागतं. हा, आणि या वाळुंजवाडीमध्ये मला समजलंय की जशी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, मला वाटतं 1996 साली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली, आणि तेव्हापासून चालू असलेला हा उत्सव, आणि फक्त वार्षिक उत्सव नाही तर दररोज नित्यनेमाने हरिपाठ या ठिकाणी केला जातो. हे जे सर्व जुने जाणते जाणकार मंडळी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने तरुण पिढी असेल किंवा हे लहान लहान मुलं जी आहेत हे देखील हरिपाठामध्ये सहभागी होतात. हे फार मोठं वैभव आहे बरं. आपली वाडी जरी छोटी असली ना तरी हे वैभव, हे साम्राज्य हे आपण उभं केलेलं हे अमौलिक आहे. ह्या गोष्टींची गरज आहे. हे संस्कार, ही संस्कृती हे टिकवणं हे आपलं काम आहे. कसं आहे बघा, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. परमार्थ मार्गाने आपण वाटचाल करतोय, पण हे जे वृद्ध मंडळी आहेत, वृद्ध महिला आहेत, यांनी जीवनामध्ये ती संस्कृती जपली आहे, ते संस्कार जपली आहे. पण या काळाबरोबर धावत असताना मी म्हणेल, हे सगळे अवतीभोवती घडणारे बदल पाहिल्यानंतर त्याच्याशी समरस होत असताना आपण आपले संस्कार आणि संस्कृती ही कलाने ढासळत जाते बघा. आणि ही ढासळत गेलेली संस्कृती इतकी ढासळते की एक दिवस असा येईल की आपल्याला समजणारच नाही पूर्वी काय होतं. हळूहळू नष्ट झालेलं ते आपल्याला दिसेल. आणि त्यावेळी या तरुण पिढीच्या म्हणा, लहान मुलांच्या म्हणा, ज्यांच्या हातामध्ये आपलं भविष्य असणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये जर ते संस्कार आणि संस्कृती न टिकल्यामुळे जर अंधकार निर्माण झाला ना, तर त्याला जबाबदार कोण असेल माहितीये का? कोण असणार? त्याला जबाबदार हे आपल्याकडे बोट दाखवलं जाईल, आई वडिलांकडे बोट दाखवलं जाईल, वृद्धांकडे बोट दाखवलं जाईल. आणि मग ते सहन करण्याची आपल्यामध्ये क्षमता असेल का बघा? नसेल की नाही? हे सगळ्या वाळुंजवाडीच्या ग्रामस्थांना कळालंय बघा. आपली आपली जबाबदारी काय आहे, आपल्याला काय करायचंय. आणि हे वाळुंजवाडीचं एक परमार्थचं प्रेम, परमार्थाचं बीज जे पूर्वजांनी या ठिकाणी रुजवलेलं आहे, ती संस्कृती, ते संस्कार असेच्या असे टिकून ठेवण्याची जबाबदारी ह्या वृद्ध लोकांनी म्हणा, सगळ्या ग्रामस्थांनी म्हणा, ही जपून ठेवलेली आहे. आणि ही अशीच्या अशी पुढच्या पिढीकडे
पाठवण्याचं काम देखील, त्यांना तो मार्ग दाखवून देण्याचं काम देखील या सर्व ग्रामस्थ करतायत. एकदा सर्व ग्रामस्थांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नित्यनेमाचा हरिपाठच नाही तर बार्शीला प्रत्येक बार्शीच्या सुद्धा पंक्ती एकादशीला, प्रत्येक एकादशीला भजनाचा कार्यक्रम असतो आणि बार्शीला पंक्तीचा कार्यक्रम देखील असतो. मला असं समजलं की पुढच्या 1-1.5 वर्षाच्या पंक्ती आत्ताच बुक आहेत. आपल्याला जर घ्यायच्या असतील तर मिळणार नाही. एवढे पुण्यवान लोक आहेत हे सगळी. एकादशीचं भजन, बाराशीचं अन्नदान केल्याचं पुण्य काय आहे, पुण्याची गणना कोण करी असं म्हणता येईल. पण इतकं पुण्य साठा करणारी ही सगळी मंडळी आहेत. आपणा सर्वांना भगवंत निरोगी दीर्घायुष्य देवो आणि ही परमार्थिक वाटचाल करण्यासाठी आपल्याला भरपूर 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 आयुष्य प्राप्त हो. या गणरायाची कृपा आपल्यावरती अखंड अशीच राहो ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया. अजून एक गोष्ट अशी जाणवली, श्री गणेश जयंती निमित्ताने होत असलेला हा उत्सव, पण गणेश बाप्पाची ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना झाली त्याची तारीख मी पाहिली 26/1/1996. आज 22 तारीख आहे. म्हणजे ह्याच काळामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना, गणेश जयंतीच्या त्या साली जी तिथी असेल त्याच दिवशी त्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. आणि ह्या निमित्ताने होत असलेला उत्सव आणि त्या निमित्ताने सर्व सेवा, रोजचं काकडा भजन असेल, गाथा भजन असेल, नेमाचे भजन असेल, हरिपाठ, हरिकीर्तन, महाप्रसाद, हरिजागर, या सर्वांसाठी ज्यांचं सौजन्य लाभलेलं आहे त्यांचे एकदा हार्दिक अभिनंदन करूया. त्यांचे देखील आभार या ठिकाणी मानूया. अत्यंत अधिकारी महात्म्यांचे या ठिकाणी कीर्तन सेवा देखील 2 दिवस तर आपण ऐकलेल्या राक्षे महाराजांची झाली, गाडेकर महाराजांची झाली आणि आज ही सेवा करण्याचं भाग्य या पामराला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. हे भाग्य हे गणपती बाप्पाने ठरवलेलं आहे असं मी म्हणेल बरं का. यासाठी लाभलेलं सौजन्य आहे कैलासवासी कोंडाजी विठ्ठलराव वाळुंज यांच्या स्मरणार्थ त्यांचे दोन्ही सुपुत्र जे आहेत श्री दत्तात्रयजी कोंडाजी वाळुंज आणि श्री भास्करराव कोंडाजी वाळुंज या दोन्ही बंधूंच्या सौजन्याने ही कीर्तन सेवा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. अत्यंत परमार्थप्रेमी, समाजाच्या सर्व सुखदुःखांमध्ये सहभागी होणारे, आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सर्वच क्षेत्रांमध्ये अगदी हिरिरीने सहभाग घेणारे. मी म्हणेल हे झालं त्यांचं समाजातलं स्थान. परंतु असं आहे बघा, रक्ताचे नाते जे आहेत ना हे आपल्याला जपावेच लागतात. आपल्याला तिथे नाईलाज असतो, ते आपण टाळू शकत नाही. रक्ताचे नाते हे आपल्याला जपावेच लागत असतात. पण एका ठिकाणी असं म्हटलं जातं, रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खून. ही अंतरीची खून पटली बघा. कसलंही रक्ताचं नातं नसताना या ठिकाणी आपल्या माणसांना संधी देण्याचा त्यांचा भाव आणि त्या निमित्ताने गेल्या वर्षी या गणेश जयंतीच्या निमित्तानेच ही सेवा सादर करण्याची संधी. मी म्हटलं ही गणपती बाप्पांची इच्छा आहे. असं का बरं म्हटलं असेल? कारण मागच्याही वर्षी गणेश जयंतीच्या तिथीलाच ही सेवा करण्याचं भाग्य मिळालं होतं आणि या वर्षी असं चाललं होतं मागे पुढे थोडंसं करण्याचं. पण ती गणपती बाप्पाची इच्छा असल्यामुळं ते आजच्याच दिवशी करण्याचं भाग्य हे या पामराला या ठिकाणी मिळालेलं आहे. ज्यांनी ही संधी दिली, असं असतं संधी देणारा माणूस मोठा असतो आणि ज्यांना आपल्या माणसांनी संधी दिली ना तो माणूस खूप मोठा होत असतो. बघा, जगामध्ये किती मोठे आपण झालो तरी आपल्या माणसांशी जर आपण जोडलेलं असू ना तर आपल्याला कुणाचीच भीती नाही. म्हणून वाळुंज परिवाराचं देखील दोन्ही उभयता पती पत्नी जे आहेत अत्यंत परमार्थप्रेमी, अत्यंत सुंदर, घरामध्ये गेल्यानंतर अत्यंत धार्मिक असं वातावरण त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतं आणि ही कीर्तन सेवा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा लाभ मिळाला. तसेच आजचे अन्नदाते म्हणजे कैलासवासी शांताराम उमाजी गायकवाड, तसेच कैलासवासी रघुनाथ मारुती लोंढे गुरुजी, कैलासवासी सौभाग्यवती विमलताई दत्तात्रय लोंढे शिक्षिका यांचे स्मरणार्थ श्री दत्तात्रय मारुती लोंढे यांच्याकडून आजची ही अन्नदाते पंगत सेवा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
त्यानंतर हे सगळं झालं. आपण उपस्थित श्रोते मंडळी ज्ञानाने, मानाने, अधिकाराने, वयाने सर्वच गोष्टींमध्ये आपला मान हा मोठा आहे. चंद्रकांत की द्रवता होय परी ते हातोटी चंद्रिका आहे. वक्ता तो वक्ताचे नोहे श्रोते विण. आपल्या हातामध्ये सगळी दोरी. आपले चेहरे जर असे गुलाबाच्या फुलासारखे उमलते दिसले ना तरच इकडून आपल्याला पाहिजे ते भाव उत्पन्न होतील. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी देखील एकदा सादर दंडवत प्रणाम अंतःकरणपूर्वक करते. तसेच ही सेवा सादर करत असताना या ठिकाणी सर्वात मोठं लाभलेलं सहकार्य म्हणजे आमचे सर्व मंडळी श्री हरिभक्तपरायण प्रमोद महाराज धोंडकर असतील, हरिभक्तपरायण हनुमानजी महाराज मिटकर असतील, हरिभक्तपरायण वैभव महाराज गाडेकर असतील, तसेच मृदुंगमणी हरिभक्तपरायण विनोद महाराज कुदळे आहेत, लक्ष्मणजी महाराज वाळुंज आहेत, गणेश महाराज गोसावी, रामदास महाराज भालेराव, हे सर्वच मंडळी हा खेळ नव्हे एकल्याचा. बघा आपल्या साथीशिवाय हे खरंच शक्य नाही. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी अंतःकरणपूर्वक नमस्कार करते आणि आजच्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल श्री गणपती बाप्पांच्या जयंती निमित्त हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. आजच्या सेवेसाठी या दिवसाचं औचित्य साधून श्री गणेश बाप्पांच्या जन्माचं कथा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करते. गेल्या वर्षी याच दिवशी कीर्तन सेवा होती आणि गणपती बाप्पांच्या गणेश पुराणामध्ये ज्या अनेक कथा येतात त्यामध्ये गणपती बाप्पांच्या 21 अवतारांच्या कथा सांगितलेल्या आहेत. तर आपण गेल्या वर्षी कुठली कथा ऐकली होती आठवते का कुणाला? नाही आठवत? सांगितलेली जरी नाही आठवली तरी सगळ्यांना माहीत असलेली कथा मागच्या वर्षी सांगितली होती, जी पार्वतीने मळापासून गणपती बनवला, शंकरांनी त्याचा शिरच्छेद केला आणि गजाननाचा त्या ठिकाणी अवतार झाला. ही कथा मागच्या वर्षी आपण पाहिली होती. ती कथा सर्वांनाच ज्ञात आहे. परंतु माघ शुक्ल गणेश जयंती ही जो उत्सव साजरा केला जातो ना, वर्षामध्ये गणपती बाप्पाचे 2 उत्सव साजरे केले जातात. ते एक भाद्रपद उत्सव आणि हा माघ शुक्ल गणेश जयंती. याला चतुर्थी नाही म्हणत, याला जयंती असं म्हटलं जातं. आणि या दिवशी भगवान गणेशाचा जो अवतार झाला ना त्याचं नाव आहे महोत्कट विनायक अवतार. तर या महोत्कट विनायकाच्या अवताराची कथा अगदी थोडक्यामध्ये सुरुवातीला सांगणार. या दिवसाचं औचित्य साधून त्या देवतेची आराधना जर त्या दिवसाचं औचित्य साधून आपल्याकडून झाली तर त्याचं विशेष पुण्य फल आपल्याला मिळत असतं. भगवान गणपती बाप्पा म्हणजे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कार्य कुठलंही असलं तरी सुरुवातीला श्री गणेशाला वंदन केल्याशिवाय कार्याचा प्रारंभ केला जात नाही. का बरं असं असेल? कारण गणपती बाप्पा हे स्थैर्याचं प्रतीक आहे, बुद्धीची ती देवता आहे आणि ही स्थिरता, ही जी ऊर्जा आहे, ही कोणत्याही कार्याच्या आरंभी जर आपण ते स्थैर्य अर्जित केलं नाही, ती ऊर्जा संपादन केली नाही तर आपलं कार्य यशस्वी होण्याची शक्यता कमी होते. म्हणून ही ऊर्जा संपादित करण्यासाठी श्री गणेशाची आराधना प्रत्येक कार्याच्या आरंभी अशी सांगितली जाते. आणि माघ शुक्ल गणेश जयंतीच्या दिवशी या तिथीला या संपूर्ण विश्वामध्ये ही स्थिरता स्थापन करणारी जी गणेश रूपी ऊर्जा आहे ती ऊर्जा सहस्त्रपटींनी वाढलेली असते. म्हणून अधिकस्य अधिकम फलम असं जसं म्हटलं जातं, त्या पर्व काळावरती त्या देवतेची आराधना केली तर त्याचं विशेष पुण्य फल प्राप्त होतं. इतर काळामध्ये तर आहेच, पण विशेष रूपाने आपल्याला ते जर जाणून घ्यायचं असेल तर त्या दिवसाचं औचित्य त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. महोत्कट विनायकाच्या जन्माची कथा आपल्याला पाहायची आहे. अंगद राज्यामध्ये रुद्रकेतू नावाचा एक सच्छील ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नीचं नाव होतं शारदा. अत्यंत सेवाभावी, अत्यंत परमार्थिक असं हे दाम्पत्य. पण जीवनामध्ये एक कमतरता होती, एक दुःख होतं की पदरी संतान नव्हतं. आणि जेव्हा संतान नसतं त्यावेळी इतर सर्व गोष्टी ह्या निरर्थक वाटू लागतात. म्हणून त्यांनी भगवंताची भरपूर उपासना केली, भरपूर करुणा भाकली आणि त्या करुणेचा स्वीकार करून त्यांच्या त्या परमार्थाला
फळ म्हणून भगवंताने त्यांना एक नाही तर दोन दोन पुत्रांचा जन्म त्यांच्या पोटी झालेला आहे. शारदा मातेने 2 जुळ्या पुत्रांना जन्म दिला. त्यांचं नाव ठेवलं नरांतक आणि देवांतक. ऐकताय ना तुम्ही? हो म्हणत चला, बोलत चला मध्ये मध्ये. हा, झोपले नाही ना तुम्ही? तुम्ही भरपूर दिवसभर काबाड कष्ट करणारी सगळी माणसं आहात आणि या ठिकाणी येताना सुद्धा मला समजले की पाण्याचा वगैरे सगळ्याच गोष्टी असतात, त्यामुळे यायला थोडासा महिला मंडळींना उशीर होतो. पण आल्याच सगळ्याजणी. फक्त इथं आल्यानंतर आपण कशासाठी आलोय ही गोष्ट लक्षात ठेवायची. दिवसभर आपण संसाराचं चिंतन, संसारातल्या भरपूर काबाड कष्ट करतो की नाही? करतो. मग हा जो वेळ आहे ना, इथं 2 तास आले, हरिपाठाला आले असेल तर हाच फक्त एक वेळ आहे ना, हाच फक्त कारणे लागतो. ह्याच्यामध्ये जेवढं काही आपण करणार आहे ना, तेवढंच आपल्याला शेवटपर्यंत येणार आहे, तेच आपल्याला बरोबर घेऊन जाता येणार आहे, पुण्याचा साठा. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तिकडं जरी थोडं कमी जास्त झालं ना तरी चालेल, पण इथं आल्यानंतर मात्र एकदम अलर्ट असं राहिलं पाहिजे. कारण हा काळ थोडा आहे, याच्यामध्ये आपल्याला जास्त पुण्याचा साठा करून घ्यायचा आहे. नरांतक आणि देवांतक अशा 2 जुळ्या पुत्रांचा जन्म शारदा मातेच्या पोटी झाला. नंतर नारद महर्षी जेव्हा तिथं आले तेव्हा त्यांचं भविष्य त्यांनी पाहिलं आणि सांगितलं की यांना हे भरपूर महापराक्रमी असतील, यांना भरपूर शक्तीचं वरदान भगवंताकडून प्राप्त होईल, परंतु यांच्या शक्तीचा जर दुरुपयोग यांनी केला तर मात्र यांचा सर्वनाश निश्चित आहे, तो होतच असतो. म्हणून नारद महर्षींनी असं सांगितल्यानंतर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपल्याला माहिती आहे की नाही, एखादा चांगला व्यक्ती, एखादा चांगला मुलगा आपण पाहिल्यानंतर आपल्याला सहजच कळतं की याचे माता पिता सुद्धा भाविक असले पाहिजे. हा सुशील आहे, सुशीलो मातृपुण्येनं, हा चतुर आहे, पितृपुण्येनं चातुर्य, हा औदार्य वंशम पुण्येनं, आत्मपुण्येनं भाग्यवान, तो भाग्यवान असेल, स्वतःच्या पुण्याईने आहे, वंशांच्या पुण्याईने औदार्यता त्याच्या ठिकाणी आहे. हे सर्व गुण संपन्न असे चांगले मुलं हे चांगल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येतात. पण जेव्हा चांगल्या आईवडिलांच्या पोटी वाईट मुलं जन्माला येतात असं पाहिल्यानंतर आपल्यालाही काहीसं आश्चर्य वाटतं, वाईट देखील वाटतं. बरोबर आहे ना? तसंच सगळ्यांना वाटायला लागलं की हे भाकीत जे केलेलं आहे नारद महर्षींनी केलं, कुणी सामान्याने हे भाकीत केलेलं नाही. मग आता पुढे यांचं काय होणार असं कळल्यानंतर मग आई वडिलांनी त्यांना भगवान शंकराची उपासना करण्याचा उपदेश दिला. दोघंही भगवान शंकराची उपासना करू लागले. उपासना केल्यानंतर हे आपलं भोळं दैवत, उपासना केल्यानंतर सहजच प्रसन्न होणारे असे भगवान महादेव त्यांना प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर आपल्या सर्वांनाच माहिती, पुराणातील कथा ऐकत असताना मूवी TV मध्ये जरी आपण पाहिल्या अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतात, तिथे देखील आपल्याला जनरली लहान मुलांना सुद्धा सांगता येईल की कुठल्याही असुराने तपश्चर्या केली की मागितलेलं पहिलं वरदान कोणतं? काय? अमरत्वाचं वरदान. प्रत्येक असुराने मागितलेलं वरदान आहे अमरत्वाचं वरदान, आणि प्रत्येक देवतेने दिलेलं नाही ते अमरत्वाचं वरदान. देऊच शकत नाही. जातसे ध्रुवम मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच तस्माद अपरिहार्यते नत्वम शोचितुम मनसि. भगवद्गीता सांगते ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणारच आहे, कसं काय अमरत्वाचं वरदान देणार? असं सांगितल्यानंतर मग असुरांना वाटतं की आम्ही फार हुशार आहोत, कसं ना कसं तरी आम्ही अमरत्व प्राप्त करून घेऊ. त्यामुळे त्यांनी असं वरदान मागितलं की जशी आमची नावं आहेत देवांतक आणि नरांतक, म्हणजे देवलोक आणि नर म्हणजे मनुष्य, या दोन्हींकडूनही आम्हाला धोका व्हायला नको, या दोन्हींकडूनही आमचं मरण नको, म्हणजे आपल्याला कुणाकडूनच धोका नाही. असं त्या असुरांना, असं त्या देवांतक आणि नरांतकांना, अजून ते असुर नाहीत, अजून सच्चिल माता पित्यांच्या पोटी जन्माला आलेली ती बालकच आहेत, असं जेव्हा त्यांना वाटलं त्यावेळी त्यांनी असं वरदान मागून घेतलं की देवांकडूनही नको आणि मनुष्यांकडूनही नको, आमची हानी कुणाकडूनच व्हायला नको, यांच्यावरती अधिराज्य करण्याचं वरदान आम्हाला द्या. असं जेव्हा मागितलं तेव्हा तथास्तु महादेवांनी वरदान देऊन टाकलं. आणि हे वरदान जेव्हा मिळतं ते असुरांना जेव्हा मिळतं, चुकीच्या माणसांना अधिकार प्राप्त झाले ना की त्याचं फळ समाजाला भोगावं लागत असतं. बघा, हे आपल्याला पदोपदी जाणवतं. सत्ता जर योग्य हातात असेल तर मग मात्र झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी, हे आपल्याला पाहता येतं. पण तेच जर चुकीच्या माणसांच्या हातामध्ये जर सत्ता असेल ना तर मग मात्र आपल्याला खाली मान घालण्याची वेळ येते आणि भरपूर कष्ट
दुःख ह्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं. आणि म्हणून मग ते दोन जे राक्षस होते, नरांतक आणि देवांतक, अत्यंत मातले. साधू सज्जनांचा छळ त्यांनी सुरू केला. सर्वांना सगळीकडे हाहाकार त्यांनी माजून टाकला. आणि त्यावेळी मग सगळे माणसं तर घाबरलेच, पण देवलोकही, मनुष्य आणि देव दोन्हींवरती आधी राज्य करण्याचं वरदान त्यांना प्राप्त होतं. त्यामुळं देवलोक देखील हादरला आणि सर्व देवांनी मिळून मग महादेवाची शरणागती केली की तुम्ही आम्हाला या संकटातून वाचवा. असं सांगितल्यानंतर महादेव म्हणाले, मीच वरदान देऊन बसलोय, मीच सांगितलंय की देवांकडून आणि मानवांकडून तुम्हाला भीती नाही म्हटल्यानंतर मीच बोललेल्या शब्दाचं खंडन मीच कसं करू शकेल. असं म्हटल्यानंतर ते सामर्थ्य माझ्यात नाही असं महादेवांनी सांगितल्यानंतर मग मात्र सर्वजण गणपती बाप्पांना शरण गेले आणि गणपती बाप्पांना विनवणी करू लागले की तुम्ही आमचं या संकटातून संरक्षण करा. गणपती बाप्पाची विनवणी केल्यानंतर मग गणपती बाप्पाने त्यांना सांगितलं की कश्यप ऋषी आणि देवांची माता आदिती यांच्या पोटी मी जन्म घेईल आणि त्या अवतारामध्ये या दोन्ही राक्षसांचा नाश मी करेल. असं सांगितल्यानंतर सर्वांना दिलासा मिळाला, सर्वांचं समाधान झालं. आणि मग ही बातमी जेव्हा कश्यप ऋषीला आदिती मातेला समजली की भगवान श्री गणेश आपले पोटी अवतार घेणार आहेत, त्यावेळी त्यांना देखील खूप 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 आनंद झाला. आणि मग योग्य काळ गेल्यानंतर आदिती माता या गर्भवती राहिल्या आणि त्यांची प्रसूती झाली. ती माघ शुद्ध जयंतीच्या दुपारी ही कश्यप आणि आदिती मातेच्या पोटी भगवान गणेशाचा जन्म झाला. संपूर्ण देह मानवाचा परंतु शिर मात्र गजाचं असा तो अवतार झाला. महोत्कट विनायक महाराज की जय. हा अवतार आजच्या दिवशी झाला आणि ही कथा जर आज आपल्याला श्रवण करायला मिळाली तर आपल्या महत्भाग्याने ही श्रवण करायला मिळते. आणि या कथेच्या श्रवणाने आपल्याला आपलं सर्व दैन्य दुःख निवारण करण्याची क्षमता गणपती बाप्पांमध्ये आहे. ते नक्कीच करत असतात. भगवान गणेशाच्या चरणी सर्वजण एकदा नतमस्तक होऊया. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. एकदा गणपती बाप्पांचा गजर करूया आणि मग आपण अभंगाच्या विवेचनाला सुरुवात करूया. हात वरती करायचे. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजानना 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 गजानना. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 श्री गणपती बाप्पा म्हणजे विशाल काय, लंबोदर. 12 नावं गणपती बाप्पांचे सांगितले जातात. प्रथमं वक्रतुंडम च एकदंतम द्वितीयकम तृतीयम कृष्णपिंगाक्षम गजवक्त्रम चतुर्थकम पंचमं लंबोदरम पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम.
असे 12 नावं गणपती बाप्पांचे आहेत. आणि ह्या नावाचं स्मरण जो करेल ना, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनन, पुत्रार्थी लभते पुत्राण, मोक्षार्थी लभते गतिम, जपेत गणपती स्तोत्र षड्भिर्मासे फलम लभेत, संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. गणपती स्तोत्र मध्ये ही फलश्रुती सांगितलेली. या गणपती बाप्पांची नावं 12 नावं ही जी स्तोत्रामध्ये गुंफलेली आहेत ना, याचं जर स्मरण चिंतन जर ज्याने केलं, 6 मासात जर केलं तर सगळं फळ प्राप्त होतं, आणि 1 वर्षामध्ये केलं तर पूर्णतः फळ त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं. विद्यार्थ्याला विद्या मिळते, धनार्थ्याला धन मिळतं, मोक्षार्थ्याला गती मिळते, ज्याला निपुत्रिकाला पुत्र मिळतो, अशी सर्व सुख प्राप्त करून देणारं अशी ही गणपती बाप्पा ही देवता आहे. त्याची अखंड कृपा आपल्यावरती राहू देत. असा हा विशाल काय महाकाय गणपती बाप्पा लंबोदर. परंतु ह्या गणपती बाप्पाने वाहन म्हणून काय निवडलंय हो? आता आवाज चांगला आला. हा आवडता विषय उंदीर, हा की नाही? शेतकऱ्यांचा तर फार जवळचा विषय, शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणणारा विषय. बरोबर आहे ना? हा बरोबर आहे. नाकी नऊ आणणारा, अत्यंत चपळ, अत्यंत चंचल, अत्यंत खादाड. आणि किती खाल्लं, किती धान्याच्या गोण्या तुम्ही ठेवा, पोते ठेवा, त्याचं समाधानच होत नाही. खातच राहतो, खातच राहतो, खातच राहतो. हो की नाही? पाहिलं का उंदीर मामाला कधी ढेकर देताना? बास आता. हा नाही, त्याचा स्वभावच तसा आहे. आणि त्याला धरायला गेल्यावर बाकीचं सगळं अस्ताव्यस्त विस्कळीत सगळ्या घरातल्या वस्तू होणार, पण उंदीर मामा काही सापडणार नाही. बरोबर आहे ना? पटतंय तुम्हाला? अत्यंत चंचल असा असणारा हा उंदीर मामा, खूप खातो, अतृप्त आहे असा हा उंदीर मामा हा भगवान गणेशांनी पहा असा आहे. आपल्या स्टेटसनुसार वाहन निवडायला पाहिजे की नाही? जगदंबा मातेचं, दुर्गा देवीचं वाहन काय आहे? सिंहावरती बसलेली आहे. हा, सिंहावरती बसून शारदे, हंसावरती बसून असं मोठं आपल्याला साजेसं पाहिजे की नाही? गाडी कशी पाहिजे? हा, गाडीनुसार, गाडी पाहिल्यानंतर स्टेटस ठरतो. हा, महाराज कोणत्या गाडीमध्ये आलेत याच्यावरून महाराज. हा बरोबर बरोबर. मोठ्या गाडीमध्ये, फॉर्च्युनर, BMW मध्ये जर महाराज आले तर महाराज मोठे, आणि बाईकवर जर आले तर छोटे. असं आहे का? असं नाहीये. तो गमतीचा भाग सोडा. प्रत्येकाची परमार्थिक साधना किती आहे, त्यातला अभ्यास किती आहे, यानुसार महाराज निवडले गेले पाहिजे, ना की त्यांची गाडी कोणती. याच्या व्यतिरिक्त मी सांगेन, धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ आपण प्राप्त करून घेतले पाहिजे. आपल्या सुरक्षिततेसाठी त्या गोष्टी असतात, त्यामुळे त्या नाही असं देखील मी म्हणणार नाही. आपली सुरक्षितता ही अत्यंत गरजेची आहे. त्यामुळं हा गमतीचा भाग सोडून द्या, परंतु आपल्या स्टेटसनुसार वाहन निवडत असतो किंवा वाहनानुसार आपलं स्टेटस कळत असतं. मग हे गणपती बाप्पा जे आहेत, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये यांच्या पूजनाशिवाय कार्याचा आरंभ होत नाही. एवढा मोठा मान या गणपती बाप्पांना जर दिलेला आहे, तर त्यांनी त्यांच्या स्टेटस प्रमाणे वाहन निवडायला नको का? त्यांना एखादा हत्ती, शिरता असा पण हत्तीचा आहे, हत्ती निवडायला हवा होता, असा प्रश्न पडतो का तुम्हाला? असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडत असेल. परंतु याच्या मागचं एक तात्विक चिंतन तुम्हाला सांगते. बघा, हा उंदीर मामा जो आहे ना, ह्या उंदीर मामामध्ये ते सर्व गुण आहेत जे परमार्थिक व्यक्तीला परमार्थिक वाटचाल करत असताना जे अडकाठी आणतात ना, हे सर्व गुण त्या उंदीर मामामध्ये आहेत. तुम्ही म्हणाला तर उंदीर मामाचा आणि साधकाचा काय संबंध आहे? शेतकऱ्याचा सांगितलं तेवढं ठीक आहे बाई, पण साधकाचा आणि उंदीर मामाचा काय संबंध आहे? तो संबंध कसा आहे सांगते बघा. अत्यंत चंचल, अत्यंत चपल असं काय आहे? मन. हुशार आहेत बरं का इथले श्रोते. साधन आहे या ठिकाणी कीर्तन करणं म्हणजे असे दिसत आहेत सगळेजण शेतातून आले, थकलेले आहेत, झोपलेत की काय असे काही जण वाटतायत, पण ऐकतायत द्वारकाईने. हा,
अत्यंत चंचल चपल, मन चंचल चपल असं म्हटलं जातं. अत्यंत चपल. यतो यतो निश्चरती मनः चंचल मस्थिरम ततस्ततो नियम्यैत दात्मन्येव वशम नयेत. वशमध्ये करण्यासाठी अत्यंत कठीण, अत्यंत चपल, अत्यंत चंचल असं हे मन आहे. असंशय महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैरागेन च गृह्यते. हे अत्यंत वश करण्यासाठी असं म्हटलं जातं. वारा एक वेळ आपल्याला ताब्यात धरून ठेवता येईल, पण हे मन ताब्यात आपल्याला ठेवता येत नाही. हा गुण कशाचा आहे? उंदराचा गुण आहे. तसंच त्याप्रमाणे कधीही तृप्त न होणारा ह्या मनाला काय काय भेटल्यानंतर तृप्तता मिळेल? हा, गाडी झाली, बंगला झाला, मुलाचं लग्न झालं, नातवंड आले, नातवंडांचंही लग्न झालं, परतवंड पण आले काही काहींना, समाधान झालं, मनाची धाव. आता वाटतं का बास, आता काही नको, गणपती बाप्पा समोर उभं राहिल्यानंतर काही ना काहीतरी पाहिजेच आहे. हा, पण परतोंडाचं लग्न पाहण्याची इच्छा आहे. हा, ही धाव संपत नाही. म्हणजे काय आहे? मन अतृप्त आहे आणि खादाड त्याला खूप लागतं. जसं उंदराचं खाद्य हे धान्य आहे, तसं मनाचं खाद्य काय आहे? विषय. ही मनाचं खाद्य आहे. विषय म्हणजे काय? पंचमहाभूतांपासून, पंचमहाभूतांच्या तमोगुणापासून निर्माण झालेले हे विषय आहेत. आणि या विषयांचं सेवन इंद्रियाद्वारे करून जीवात्म्याला बद्ध करणारं अशी विषयाची व्याख्या आहे. जीवात्म्याला बांधून टाकतात, त्याच्यामध्येच अडकून ठेवतात, असं हे विषय असतात. हे विषय कुठले? पंचमहाभूतांपासून निर्माण होणारे हे विषय. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आकाशापासून निर्माण होणारा विषय म्हणजे शब्द. वायूपासून निर्माण होणारा विषय म्हणजे स्पर्श. तेजापासून निर्माण होणारा विषय म्हणजे रूप. जलापासून निर्माण होणारा विषय म्हणजे रस. आणि पृथ्वीपासून निर्माण होणारा विषय म्हणजे गंध. ह्या सर्व विषयांचं सेवन जे आहे ना, हे इंद्रियांच्या माध्यमातून केलं जातं. रसनेंद्रिय असेल, घ्राणेंद्रिय असेल, त्वचेंद्रिय असेल, हे सर्व जे इंद्रिय आहेत ना, ह्या माध्यमातून हे विषय सेवन केले जातात. विषयांद्रिय संयोगात दत्तदग्रे मृतोपमम. पुढचं नाही घ्यायचं. विषयेंद्रिय संयोगात इथपर्यंतच आपण ते घेऊ शकतो. बघा, हे विषय जे आहेत हे इंद्रियांच्या माध्यमातून सेवन करून 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 त्या जीवात्म्याला त्याच्यामध्ये बांधून टाकलं जातं. हे काम कोण करतं? मन करत असतं. मग हे मन जे आहे हे जे आपले 6 शत्रू आहेत ना, आपल्या परमार्थिक वाटचाल करत असताना आपले 6 शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सर्व 6 आहेत. पण याच्यामधले प्रमुख 2 आहेत बरं का. चोर आहेत, चोर. कुठले? राग आणि द्वेष. हे 2 जे आहेत ना, हे अत्यंत महत्वाचे आहेत. बघा, लक्षात ठेवा बरं का. जसं म्हणजे चोरांचा सुळसुळाट झाल्यानंतर आपण कसे जागरूक राहतो का नाही? हा, जागसूत झोपतो का नाही बाबा आपण? काही जण मंदिरामध्ये झोपायला येत असतील लक्ष ठेवण्यासाठी, असं आहे की नाही? म्हणून चोरांची माहिती सांगते तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. हे कोण चोर आहेत? हे सगळं आपलं नुकसान करतात, आपलं सगळं चांगल्या गोष्टी चोरून नेतात. हे राग आणि द्वेष. यांचे चांगले नाव सांगू का तुम्हाला? तुम्हाला लक्षात राहतील, ओळखतील, तुमच्या माहितीतले, आपल्या ओळखीचे, आपल्यातलेच नावं सांगते. रागाचं नाव आहे क्राम आणि द्वेषाचं नाव आहे क्रोध. इंद्रिय सेंद्रिय स्यार्थे राग द्वेषो व्यवस्थितो तयोर्ना वशमा गच्छेत तौ ह्यस्य परिपंथिनो. असे ह्या इंद्रियांच्या आड लपून हे राग आणि द्वेष हे परिपंथी नऊ आहेत. परिपंथी नऊ म्हणजे काय? रस्त्यात अडवून धोपटणारे, लुटणारे. हे काम कोणाचं आहे? चोरांचं काम आहे. मग हे काम, हे क्राम आणि क्रोध हे करत असतात. आता बघा, काम, जिथे काम आला, काम म्हणजे काय? इदम मे स्यात्, इदम मे स्यात्. वा, इथे इच्छा काम शक्तितः म्हणजे हे मला हवंय, हे मला हवंय असं जे वाटतं याचंच नाव काय आहे? काम.
मग ती वस्तू असेल, व्यक्ती असेल, पदार्थ असेल, काही असू दे, पण हे मला असलं पाहिजे असं जेव्हा वाटतं ना, त्याचं नाव काम आहे. आणि जेथे काम आला ते तो क्रोध आधीची उपजला. असे काम पूर्ण जर झालं नाही, आपली ती इच्छा जर पूर्ण झाली नाही, तर मग काय होतं, क्रोध त्याला जोडूनच येत असतो. ध्यायतो विषयान पुंस संगस्ते शुभ जायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो जायते. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. ज्या ठिकाणी काम निर्माण होतो, काम जर पूर्ण झालं नाही तर तिथं क्रोध लगेच निर्माण होतो. क्रोधात भवति सम्मोह. आणि राग आलेल्या माणसाला कोण शांत करू शकेल? कोणीच नाही शांत. राग आलेला माणूस काय करेल सांगता येत नाही. आजकाल तर कोणाला राग येईल असं करूच नाही. हा, उगा अंजारून गोंजारून सगळेजण सुखी राहावेत. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. म्हणजे सगळे सुखी राहावेत, कुणाची जीवनात दुःख येऊ नको. आम्ही तुला काही बोलणार नाही, त्यामुळे तुला राग येणार नाही. तुला राग आला नाही तर आमचं संरक्षण होईल, कारण तुला राग आला तर तू काय करशील याचा भरोसा नाही. कशावरूनही भांडणं होतात आणि कशावरूनही लोक कुठल्याही टोकाला जातात. ही शोकांतिक आहे. बरं, जसा पहिला मुद्दा मी या ठिकाणी मांडला, या ठिकाणी परमार्थाचे संस्कार जपले जातात. यासाठी ज्या मनावरती परमार्थाचे संस्कार पेरले जातील ना, आपल्या धार्मिक ग्रंथचे संस्कार ज्या बालमनावरती रुजवले जातील ना, ती पिढी कधीच बिघडणार नाही. बघा, कधीच बिघडणार नाही. आणि हे आपण झालो, आपलं झालं. आता आपण वृद्धत्वाला प्राप्त झालो, आपल्या जीवनातील सर्व उपभोग आपले भोगून झाले. परंतु ज्या वृद्ध स्त्रिया आहेत त्यांच्या ह्या जबाबदाऱ्या सगळ्या पूर्ण झाल्यात. हा, त्यांनी त्यांची मुलं घडवली. आणि जेव्हा तरुण पिढी आपल्याला चांगली दिसते, त्याचं पुण्य त्यांच्या मातापित्यांना नक्कीच दिलं जातं. परंतु तरुण स्त्रियांवरती ही जबाबदारी बरं का. बघा, वाळुंजवाडीच्या सगळ्या तरुण माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला देईल आणि महत्वाची अशी गोष्ट सांगेल की ह्या वाडीचे हे जे संस्कार आहेत ना, ही जपवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी ही आपल्यावरती आहे. बघा, ही सगळी तरुण स्त्रियांवरती जबाबदारी आहे. हे संस्कार टिकवले गेले पाहिजे, हे संस्कार रुजले गेले पाहिजे. त्यासाठी ते संस्काराचं बीज घेऊनच पुढची पिढी निर्माण झाली पाहिजे. ही सर्वात मोठी जबाबदारी कुणाची असेल तर ह्या तरुण स्त्रियांची. ही जबाबदारी आज मला असं वाटतं गणेश जयंतीच्या निमित्ताने या बुद्धीच्या देवतेला स्मरून त्याचे आशीर्वाद घेऊन मला वाटतं सर्व तरुण स्त्रियांनी ही शपथच घ्यायला हवी की या वाडीच्या संस्काराला शोभेल अशीच पुढची पिढी निर्माण करण्याची शपथ आम्ही घेतो. असं जर झालं ना तर मग या भारत देशाला मी म्हणेल कुणापासूनच धोका नाही, परप्रांतीयांपासून आपल्याला धोकाच नाही. आपण हे जे आपली संस्कार संस्कृती बुजवण्याचं काम करतोय ना, त्यामुळे आपल्याला नुकसान आहे, त्यामुळे आपल्याला धोका आहे. आपण जर ही जबाबदारी स्वीकारली तर मग मात्र हे संस्कार टिकले जातील. आणि मग सोने की चिडिया इसको हात लगाने का कोई भी काम नहीं कर सकता, ऐसे ये सोने की चिडिया ही रहेगी. हा, असं आहे ते. म्हणून ठल ठल जेथ काम आला तेथ क्रोध आधीची आला, जेथ काम उपजला तेथे क्रोध आधीची आला असं म्हटलं जातं. मग ते काम आणि क्रोध एकमेकांना जोडून येतात आणि क्रोध आलेल्या व्यक्तीच्या सर्व भावना, सर्व संवेदना, त्यांची विचार करण्याची क्षमता ही नष्ट झालेली असते. आणि मग ती व्यक्ती काय करेल, त्याला काय म्हणतात, संमोहन क्रिया ज्याला म्हणतात, हिप्नोटाईज असं केलं जातं. बघा, हिप्नोटाईज केल्यानंतर ती व्यक्ती काय करेल हे जे समोरचं सांगेल त्यानुसारच केलं जातं. मग त्या क्रोधायमान झालेल्या मनाकडून त्याच्याकडून जे करून घेतलं जाईल ती त्या व्यक्तीकडून केलं जातं. आणि मग अशा व्यक्तीचा सर्वनाश, समूहात स्मृतिविभ्रमा. मग त्याला काही आठवत नाही, काही समजत नाही, तो काय करतो काय बोलतो याचा ताळमेळ राहत नाही. आणि समूहात स्मृतिविभ्रम, हा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धिनाशात प्रणश्यति, त्याचा संपूर्णच विनाश त्या ठिकाणी होऊन जात असतो. मग हे काम आणि क्रोध हे रजोगुणांपासून निर्माण होणारे हे काय करतात, धूमेन प्रियते वह्निर यथादर्शो मलेनच यथोल्बेना वृतो गर्भस तथा तेनेत मावृत. हे सगळे श्लोक सांगते ना, भगवद्गीतेतले श्लोक सांगते बरं का. बघा, जरी आपल्याला श्लोकांचा अर्थ नाही समजला
तरी सुद्धा या संस्कृत श्लोकांच्या उच्चारामध्ये एक एनर्जी निर्माण होत असते बघा. याचे जर अस्खलित उच्चार आपल्या कानावरती जर झाडले, आपल्या मुखाद्वारे प्रत्येकाकडून हे अस्खलित उच्चार होणं ही गोष्ट थोडीशी अवघड आहे असं म्हणता येईल. यासाठी बरेच लोक बरेच काळ व्यतीत करतात, तरी सुद्धा हे उच्चार जमत नाहीत असं आहे. पण तरी सुद्धा आपल्याला जरी ते उच्चार जमत नसतील तरी जेव्हा आपल्या कानावरती जरी ते पडले ना, तरी त्याच्यातून एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते आणि ही ऊर्जा आपल्याला नक्कीच आपल्यातील सद्गुणांचा विकास करण्यासाठी कारणीभूत ठरते. आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानेनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेण नलेन च. असं आहे, जसं धुमेन व्रियते वह्निर यथादर्शो मलेन च. जसं धुळीने आरसा माखला जातो, झाकला जातो, त्या पद्धतीने काम आणि क्रोध हे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण झाले ना, त्याचं ज्ञान हे झाकलं जातं. आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेण नलेन च असं म्हटलं जातं. मग हे जे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सर्व विषय हे सेवण्याची आपल्या इंद्रियांना सवय लागलेली बघा. हे आपल्याला शिकावं नाही लागत. हा, हे शिकावं लागतं का आपल्याला? आपल्याला कोणी शिकवलंय का? हे माझं म्हण, हे मला पाहिजे म्हण, किंवा हे सगळं एवढं तू काबाड कष्ट कर दिवसभर आणि ह्याच्यातच कितपत पडत राहा, हे आपल्याला कोणी शिकवावं लागतं का? वेदेने करता प्रेरणा विषयावरी सहज वासना. असे अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई सेविताई नसरे. म्हणजे ते चित्ताच्या ठाई आपल्या ठसावलेलं आहे, ते पूर्णपणे ते रुजलेलं आहे. आपण त्याच्यापासून कितीही बाजूला निघण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी आपण त्या विषयांपासून बाजूला निघू शकतो. विषय सेवोनी कोण तृप्त झाला, इंद्रने निमाला अग्निकोटे, अग्निकोटे इंद्रने निमाला अग्निकोटे. विषय सेवोनी कोण तृप्त झाला, निमाला अग्निकोटे, अग्निकोटे इंद्रने निमाला अग्निकोटे. वा, अत्यंत समर्पक असं प्रमाण दिलेलं आहे. अग्नी विझवण्यासाठी आपण जर त्याच्यामध्ये अजून पेट्रोल ओतलं तर विझल ना लगेच. हा, ऐकताय का नाही तुम्ही? अग्नी विझवण्यासाठी त्याच्यामध्ये अजून रॉकेल ओतलं पाहिजे. इंधने अग्नीसी हाकाक चढे. इंधन ओतल्यानंतर अग्नी अजून अजून भडकतो. तसं बरोबर ना? तसंच विषय सेवनी कोण तृप्त झाला, हे देखील प्रमाण देता येईल. आणि विषयी सुख आहे हे तर बोलण्यासारखीच नाही, त्याच्यातून सुखाची प्राप्ती देखील अजिबात होऊच शकत नाही, हे देखील तितकंच खरं आहे. जसं विषय आपल्याला असं वाटतं आपल्याला हे हवंय, मग ते प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले आणि ते प्राप्त झाल्यानंतर ती हाव त्या ठिकाणी संपत नाही. जसं अग्नीमध्ये इंधन ओतल्यानंतर अग्नी अजून अजून भडकतो, तशा आपल्या इच्छा हे अजून 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 भडकतच राहतात. हे जोपर्यंत हे तिन्ही जेव्हा जागती तो तव निगियाची प्राप्ती, हे माझे कान नायकती देव म्हणे, कोणी ऐरा गैरा नाही म्हणे. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत ते नाव भगवंतू. तो देव स्वतः सांगतोय. हे जोपर्यंत जागी आहेत ना, हे विषय वासना जोपर्यंत माणसामध्ये जागी आहे ना, तो तव निगियाची प्राप्ती, हे माझे कान नाही कधी देव म्हणतोय. माझ्या कानांनी तर असं कधी ऐकलं नाहीये बाबा. हा, तो तव निगियाची प्राप्ती माझे कान नाही कधी देव म्हणे. ह्या विषयांमध्ये सुख आहे अशी भावना आपली झाल्यामुळे आपलं काय झालं? सर्व सुखाची आशा सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला. जण एक मुक्ती यत्न नाही गेला, हिंडता दिशा चिण पावला, माया वेष्टीला
जन्म गेला क्षणम एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. या सर्व सुखांची आशा करता करता आमचा जन्म वाया चाललाय. हा पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तरिले विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. हे विषय सेवन करता 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 आमचं काहीच शिल्लक राहिलं नाही, तरी सुद्धा आमची हाव आमच्या इच्छा ह्या मात्र संपत नाही. हे सर्व विषय सेवनाचं काम हे जे सर्व मनुष्यांमार्फत होत असतं, इंद्रियांच्या मार्फत होत असतं. हे विषय सेवन करत असताना हे आलेले अनुभव जे आहेत ना, हे सर्वसामान्यांचे वेगळे आणि संत महात्म्यांचे अनुभव हे मात्र वेगळे असतात. संत देखील विषयाचं सेवन करतात, परंतु आपल्याला आलेले अनुभव हे लौकिक आहेत आणि संतांना मात्र तेच विषय सेवन करताना अलौकिक अनुभवाची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. बघा, इंद्राला त्याच्या महालामध्ये त्याच्या त्या मऊ मऊ गादीवरती त्याच्या त्या सिंहासनावरती जेवढं छान वाटतं, जेवढी सुख निद्रा लागते, ते जे सुख आहे ना, किती सुख मिळत असेल त्याला. हा कल्पना करा, किती आरामदायी तो सर्व त्याची सुख सुविधांनी संपन्न असा तो राजमहाल असतो. इंद्र देवांचा राजा आहे, पण त्याला जे सुख प्राप्त होतं ना, तेच उंदराला त्याच्या बिळामध्ये सुद्धा झोपल्यानंतर तेच सुख प्राप्त होत असते. हा आपल्याला गोड खाल्ल्यानंतर आपल्याला फार गोड लागतं, अजून अजून आवडतं. हा आज काय काल झालं, काय झालं काय माहिती, काल अमृत झालं का? वा क्या बात आहे. आज शिरा, ही चौकशी आम्ही आधीच करून ठेवत असतो. ठल 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 बघा, आमरस खाल्ल्यानंतर आम्हाला फार गोड लागला आणि संतांनी खाल्ल्यानंतर त्यांना आंबट तिखट तुरट खारट असं काही लागेल का? गोडच लागेल. हे सर्वसामान्य अनुभव जे आहेत ना, हे लौकिक अनुभव हे आपल्याला जे प्राप्त होतात तेच संतांना देखील प्राप्त होतात, पण त्याच्या पुढे जाऊन त्यांना काही अलौकिक अनुभवाची प्राप्ती होत असते. आणि हे जे अलौकिक अनुभव आहेत ना, हे त्यांना कशामुळे प्राप्त झाले? कारण आपण मात्र ह्या सर्व या संसारामध्ये सुख शोधण्यामध्ये आपलं सगळं जीवन व्यतीत करतोय, तरी आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाहीये. आणि संत मात्र अवघे चित्रलोक आनंदाची आता असं म्हणून मोकळे होतात. त्यांना मात्र सगळीकडे जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझ्या मनी, आनंद आनंद आनंदमय त्यांचं जीवन आहे. मग हे कशामुळे झालं असेल बरं? हे कशामुळं? जर लौकिक अनुभव सारखे आहेत, तर अलौकिक अनुभवाची प्राप्ती संतांना कशामुळे होते? हे जेव्हा साधकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, त्यावेळी तुकाराम महाराजांनी याची दोन कारणं सांगितले. एकतर या विषयाचं सेवन करत असताना त्याच्यामधून अलौकिक अनुभव प्राप्त करून घेण्यासाठी जीवनामध्ये वैराग्य असावं लागतं. वैराग्य धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, असं धगधगीत वैराग्य तुकाराम महाराजांच्या ठिकाणी होतं. संतांना बघा, जीवन जगत असतानाच वैराग्याची प्राप्ती. बघा, झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्याला ठाव स्मशानीचा. आपल्याला मृत झाल्यानंतर आज दुःखद घटना या ठिकाणी घडलेली, त्यामुळे थोडासा वेळेची मर्यादा आपल्याला या ठिकाणी सांभाळावी लागते. पण मला सांगा, संयोजक मंडळींनी सांगा, आपलं कीर्तन 7:30ला वगैरे सुरू झालेलं आहे, आता टाइम झालेला आहे 8:57. कितीपर्यंत करायचे मला सांगा, त्याप्रमाणे आपण घेऊया. 9:15 पर्यंत चालेल. तर मग वैराग्य हे जे आहे ना, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा असे, मग त्यांना जीवन जगत असतानाच त्यांच्या जीवनामध्ये वैराग्याची प्राप्ती झाली. कशामुळे झाली? रडती काम क्रोध रात्रंदिवस म्हणती हाय हाय यम धर्म काम आणि क्रोध हे त्यांच्या जीवनातून निघून गेले. म्हणून काय झालं? ते रडत बसले. या यमधर्माने त्यांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं, म्हणजे त्यांना जिवंतपणेच प्रेतपणाचा अनुभव ते करतात. त्यांचा स्मशान झाला प्रेतरूप शरीराचा भाव. प्रेतरूप शरीराचा भाव झाल्यामुळं काय झालं की त्यांना वैराग्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. काम क्रोध माया हे सगळे रडायला लागले. हे वैराग्य प्राप्त त्यांना जीवनामध्ये झाल्यामुळं काय झालं, त्यांना तो परमानंद प्राप्त झाला, त्या ब्रह्मरसाची प्राप्ती त्यांना झाली. त्याचबरोबर काय झालं, नुसतं वैराग्याने त्या परमानंदाची प्राप्ती होत नाही, तर जे भोग आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असताना त्याचा दर्जा कळाल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याबद्दलचं
तिटकारा निर्माण होऊ शकतो. आणि हे सगळं सांगितलं जातं, ते सगळे दृष्टांत वगैरे ते सगळं आपल्याला छान पटवून सांगता येईल, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे बघा. सगळ्यांची माफी मागून या ठिकाणी अत्यंत संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या सर्व चरणांचं विवेचन संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात की आमच्या जीवनामध्ये आनंद रसाची प्राप्ती झाल्यामुळे, ब्रह्मरसाची प्राप्ती झाल्यामुळे साधी नशा केली तरी सुद्धा व्यक्तीला काही समजत नाही, विसर पडतो. मग आम्हाला तर ब्रह्मरस जीवनामध्ये प्राप्त झालाय, हा तो ब्रह्मरस प्याला मोले मदिरा घे तो नाचे छंदे गाये, आणि मग हा तर ब्रह्मरस आहे, तो केवी आहे आवरला, तो कसं काय आवरला जाईल. हा ब्रह्मरसाची प्राप्ती आम्हाला झाली आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय झालं, हे सगळे विषय जे आहेत ना त्यांचा विसर आमच्या ठिकाणी निर्माण झाला. हेच महाराज अभंगाच्या प्रथम पडिला निशेष, विषयी विसार 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 पडिला निशेष, विषयी विचार पडिला निशेष, विषयी विचार पडिला निशेष. अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मनधारी अनावर वाटा, माझी मनधारी अनावर वाटा. हा ब्रह्मरस आमच्या अंगामध्ये ठसवला गेला. रसो वै सहा, रस हा आनंद, रस या शब्दाचा अर्थ आहे तो आनंद, तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. हा ब्रह्मरस काढा, याचं सेवन आम्ही केल्यामुळं काय झालं म्हणू नका आता. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस, आवडीने असं झालंय आता गायन ऐकावं की चिंतन सांगावं अशी अवस्था झाली आहे. पण सगळ्यांकडून मी वेळ थोडीसं मागून घेते, सर्वांची क्षमा मागून. थोडंसं तुम्ही दमलेले थकलेले, पण एक 10-15 मिनिटाचा उशीर सहन करू शकता ना? हा हा ब्रह्मरस लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरस आम्ही आवडीने सेवन करतो. हा ब्रह्मरस आम्हाला आमच्या जीवनामध्ये नामस्मरण याचा अंगीकार आम्ही केल्यामुळं ह्या ब्रह्मरसाची प्राप्ती आम्हाला झाली. आणि हे करण्यासाठी 12व्या अध्यायामध्ये अभ्यास योग सांगितलेला आहे बघा. मग हे करण्यासाठी तुम्ही काय करा, काय केलं. तुकाराम महाराजांनी देखील काय केलं त्याचा देखील एक फार मोठा अभंग आहे बघा. गाथा पारायणामध्ये आला होता तो अभंग. त्यांनी काय केलं हे सगळं अगदी क्रमवार पद्धतीने त्यांनी सांगितले. आधी गावामध्ये हरिपाठ सुरू होता, हरिपाठाला जायला सुरुवात केली. त्यानंतर मग हळूहळू मी कीर्तन करायला लागलो, असं आहे ना. मग हळूहळू परोपकार करायला लागलो. हे आपल्याला वाटेल हे आमचं सांगते का काय, आपलं नाही सांगत आहे मी. हा असा अभंग आहे. श्री संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कसे कसे बदल होत गेले ना हे त्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे बघा. 600 ते 700 650 पर्यंतच्या अभंगांमध्ये तो अभंग आहे. फार सुंदर अभंग आहे. हे अशाच पद्धतीने हे वाचल्यानंतर आपल्याला कळेल की अरे हा आपलं सुद्धा हेच आहे. मग ह्या मार्गाने जात असताना तुकाराम महाराजांना जर हे मिळालं तर आपल्याला का नाही मिळणार, हा प्रश्न आपल्या जीवनामध्ये नक्कीच निर्माण होईल. आणि त्यांच्या मार्गाने जाण्याची प्रेरणा ही आपल्याला नक्कीच मिळेल. काय सांगितलं, हे करत असताना ब्रह्मरसाची प्राप्ती करून घेत असताना तुम्ही काय करा, तरी का ऐसे करी या 8 प्रहरा माझारी मोठके निमिष भरी दे तुझाय. पूर्ण वेळ तुम्ही इथं नामस्मरण करत बसू नका, पण मोठके निमिष भरी दे तुझाय असं सांगितलेलं आहे. मग हे दिल्याने काय होईल, जैसा शरद कालू रिगे सरिता ओहटू लागे तैसे चित्त निघेल वेगे प्रपंचोनी. जशी शरद ऋतू आल्यानंतर सरिता ही आटली जाते त्या पद्धतीने चित्त हळूहळू हळूहळू त्या प्रपंचापासून निघू लागेल. आपल्या ओळखीचं उदाहरण सांगेल. पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसे दिसे हरपत अवसे नाहीची होय. पौर्णिमेला पूर्ण दिसणारा चंद्र हा
हळूहळू हळूहळू कला 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 कलाने कमी होत जातो आणि अमावस्येच्या दिवशी मोठ्या चंद्राचं आपल्याला दर्शन होतं. बरोबर ना? नाही, काय होतं? हरपता अवसे नाहीची होय. अमावस्येच्या दिवशी मात्र त्या चंद्राचं दर्शन आपल्याला घडत नाही. सगळीकडे काळाकुट्ट अंधार आपल्याला पाहायला मिळतो. मग तसं जर आपण हळूहळू थोडं 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 चित्त जर ह्या प्रपंचापासून काढलं ना तर एक दिवस ती वेळ येईल बघा. हळूहळू हळूहळू हळू भोगा आतुने काढता मज माझी रिगता येतुलेनी पंडूसुद्धा मीची होईल. म्हणजे हळूहळू हळू हळूहळू पंडूसुद्धा मीची होईल. हळूहळू होईल, हळूहळू होईल. एकदम नाही मिळणार पण हळूहळू नक्कीच होईल. म्हणून नामस्मरणाचा अंगीकार माणसाने जीवनामध्ये केला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात हे नामस्मरण आम्ही जीवनामध्ये अंगीकारलं. ते किती अंगीकारलं? आमची वाचा आम्हाला आता थांबतच नाहीये. ही वाणी आम्हाला अनावर झालेली, हिने नामाचा छंद घेतलेला आहे. तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला रे, छंद या नामाचा घेतला रे, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी वाचा मला अनावर झाली. आता किती थांबवलं तरी ते थांबायचं नाव घेत नाही. किती म्हणते कीर्तनाला गेल्यावर नाही. आपली अवस्था कशी आहे? कीर्तनी वयसता निद्रे नागविले मन माझे गुंतले शिर्यामध्ये. तो मिळणारच आहे सगळ्यांना. हे विषय सुखाची आशा एवढी आहे की कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा आम्हाला तेच स्मरण होतं. आणि तुकाराम महाराजांना बहिर्देशाला गेल्यानंतर सुद्धा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी इतका त्या वाणीला सवय लागलीये. एका गृहस्थाने त्याला समजलं की तुकाराम महाराज हे फार मोठे संत आहेत, भक्त आहेत. म्हणून त्यांच्या दर्शनाला ते गेले. ते बहिर्देशाला गेलेले होते, तिथं गेले. त्यांना तो अवकाश सहन होईना. तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी गेले. पाहिलं तर बहिर्देशाला तो बसलेलं तुकाराम महाराजांचा सुद्धा जप चालू होता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हा जप पाहिल्यानंतर ते म्हणले हा कसला संत, हा कसला भक्त, एवढं खराब काम करत असताना सुद्धा रामकृष्ण हरी जप करतो. याने सगळं अमंगळ करून टाकलं, सगळं अपवित्र करून टाकलं. असं जेव्हा त्याला वाटलं तेव्हा त्याने काय केलं? त्यांची जीभ आपल्या हातात धरली. म्हणजे याने म्हटलं नाही पाहिजे रामकृष्ण हरी. तुम्हाला कळालं ना बहिर्देशाला म्हणजे? हा दृष्टांत कळाला ना तुम्हाला? बहिर्देशाला गेल्यानंतर सुद्धा जप सुरू आहे. ते त्या माणसाला सहन नाही झालं. त्याने त्याची जीभ पकडली. याने म्हणू नये. निदान इथं ह्या ही वेगळी वेळ आहे तरी हा जप इथे तरी करू नये. हे नाम हे अपवित्र ठिकाणी घेऊ नये, त्याला अपवित्र करू नये असं त्याला वाटलं. आणि त्याने तुकाराम महाराजांची जीभ पकडली. आणि जीभ पकडल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला माहितीये का? तुकाराम महाराजांची जीभ पकडल्यानंतर बोलता येईल का? बघा बरं जीभ पकडून. जीभ पकडा. जीभ पकडल्यानंतर बोलता येणार नाही. तुकाराम महाराजांची वाणी त्या ठिकाणी थांबली. परंतु परिणाम असा झाला की ज्या गृहस्थांनी त्यांची जीभ पकडली होती का त्यानेच नामस्मरण सुरू केलं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण 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 हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. ही वाणी आम्हाला अनावर झालेली. परी हे अनावर आवरित आवडी अवसान ते घडी पूर्व एकी देत नाही. हे राहतच नाहीये. नेगे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हावा 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 साधावा. हेच पाहिजे हेच पाहिजे हेच पाहिजे अशी आमची वाणी म्हणतीये. ही वाचा आम्हाला अनावर झालेली आहे. आणि हे सगळं सांगत असताना मग हे पटवून देताना आमच्या वाणीला नामस्मरण किती आवडतं हे सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी कृपण माणसाचं उदाहरण दिले. कृपण माणसाला धन किती आवडतं.
किती आवडतं, खूप आवडतं. अजून मिळावं, अजून मिळावं, अजून मिळावं, असं त्याला अजून 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 सेविताई ना सरे असं म्हणता येईल. संपतच नाही ती हाव. अशा प्रकारची हाव त्याच्या ठिकाणी, जशी कृपण माणसाच्या ठिकाणी धनाचा जसा लोभ असतो ना, तसा नामस्मरणाचा लोभ आमच्या वाचेला झालेला आहे, असं अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. लाभाची सोसे पुढे चाली म्हणा धनाचा कृपेन लोभ जायचा, ओ धनाचा कृपेन लोभ जायचा. लाभाची सोसे पुढे चाली म्हणा धनाचा कृपेन लोभ जायचा, धनाचा कृपेन लोभ जायचा. त्या लाभासाठी, सांसारिक लाभासाठी कृपण माणूस जसं काही करायला तयार होतो, अजून 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 धनार्जन व्हायला हवं असं जसं लोभ त्याच्या ठिकाणी असतो ना, तसं आम्हाला हा ब्रह्मरस काढा आम्ही पितोय, याचं सेवन आम्ही केलंय, या नामस्मरणाने आम्हाला प्राप्त झाले, पण अजून 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 ती वाचा विसमच घेत नाहीये. इतकं सुंदर पद्धतीने अशी परमार्थिक वाटचाल असं नामस्मरण आमच्या जीवनामध्ये घडतं आहे. आपणही नामस्मरण करूया. विठोबा रखुमाई, अशा प्रकारे नामस्मरणाचा लोभ आमच्या वाणीला झालेला आहे. आणि जशी आपण सुरुवात केली होती ना गणपती बाप्पाच्या चिंतनापासून, तिथेच आपण पुन्हा येणार आहे. हे चंचल चपल उंदराचे सगळे गुण घेतलेला असा जो मन आहे ना, हे मन गणपती बाप्पाने हे वाहन तेवढ्यासाठीच निवडलं की अशा पद्धतीचं जे वाहन आहे, अशा पद्धतीची जी वृत्ती आहे, अशा पद्धतीचं जे चंचल मन आहे ना, त्याच्यावरती बुद्धीची देवता असलेले नामस्मरण रूपी गणपती बाप्पा जेव्हा आरूढ होतील ना, तेव्हा त्या उंदरावरती, त्या मनावरती वचक बसणार आहे. असं आपल्याला या अभंगाचा भावार्थ आपल्याला गणपती बाप्पाशी देखील या ठिकाणी जोडता येईल. परिह्यानावर आवरित आवडी अवसान ते घडी पुरो एकी देत नाही. आणि मग हे नामस्मरण रूपी गणपती बाप्पा जेव्हा ह्या मनरूपी उंदरावरती विराजमान होतील ना, मग तेव्हा मात्र त्याच्यावरती वचक बसेल आणि ते नामस्मरण करायला लागेल. आणि मग त्याला जे आवडेल ना, उंदराचं असं एखाद्या शेतकऱ्याच्या घरातलं धान्य जर त्याला आवडलं, सुपडा साप, करेक्ट वर्ड, हा, सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. मनाचा स्वभाव असाच आहे, जे आवडतं ना त्याचा काय आवडायचं, कशाचा छंद आपण लावून घेतला पाहिजे हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण विषयाचा छंद जर लावून घेतला ना तर मग आपल्याला तेच आवडणार. आणि जर नामस्मरणाचा छंद लावून घेतला ना तर मग मात्र आपल्या जीवनाचं कल्याण होणार. विषय सक्ता मना हा बद्धा हा निर्विषया हा मना हा मुक्ता हा. विषयाचा संग जर मनाने केला तर जीव बांधला जातो आणि निर्विषया हा मना हा मुक्ता हा. जर विषयापासून दूर जर गेलं ते मन निश्चितपणे मुक्त झालेलं असतं. आणि मग त्या उंदराला जसं सुपडा साफ करून टाकतं ना, तसंच मग ते कृपणाला किती घेऊ असं अजून धनार्जन करावं असं वाटतं ना. जोपर्यंत सुपडा साफ होत नाही ते नामस्मरण, तो ब्रह्मरस प्याला पोट भरून
सेवन करेपर्यंत मग ते वाचा विसावा घेत नाही, असा भावार्थ आपण त्या ठिकाणी लावू शकतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर अभंगाच्या प्रथम आणि शेवटच्या चरणामध्ये आम्हाला काय साध्य प्राप्त झालं हे तुकाराम महाराजांनी सांगितलं, आणि मधल्या 2 चरणामध्ये त्यासाठी आम्ही काय साधना केली हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. मग हे झाल्यानंतर बघा, जेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन आपण घ्यायला जातो त्यावेळी उंदीर मामाचं सुद्धा दर्शन घेतो की नाही? उंदीर मामा सुद्धा देवत्वाला प्राप्त. घरातल्या उंदीर मामाचं दर्शन घेतो का आपण? दिसल्याबरोबर तो आपल्याला सापडणार नाही हे आपल्याला आधीच माहित असतं. पण तरी सुद्धा त्याला मारण्यासाठी वेगळ्या वस्तू त्याची फोडताड होतच असते आपल्या हातून असं आहे. परंतु गणपती बाप्पा ज्या उंदरावरती बसलेले आहेत ना, नामस्मरण रूपी गणपती बाप्पा ज्या उंदरावरती बसलेले आहेत ना, त्याचं मात्र दर्शन घेतलं जातं. त्याचं दर्शन घेतलं जातं. का घेतलं जातं? कारण त्याच्यावरती विराजमान होऊन त्या गणपती बाप्पाने त्याला सुद्धा स्वतःमध्ये स्वतःचं रूप त्याला दिलेले, भगवत स्वरूप त्या गणपती बाप्पाला, त्या गणपती बाप्पाने त्या उंदीर मामाला सुद्धा करून टाकलेले. असं मन आपल्याला बनवायचे. त्या गणपती बाप्पाला, नामस्मरण रूपी गणपती बाप्पा आपल्या उंदीर रूपी मनावरती आपल्याला स्थापन करायचे बघा. आणि मग त्या गणपती बाप्पाचा मला वाटतं आजच्या कीर्तनाचं सार्थक हेच असेल. एवढं जरी घेऊन गेले ना तुम्ही घरी, हा मनरूपी उंदीर मामा आहे आणि याच्यावरती नामस्मरण रूपी गणपती बाप्पा बसवायचा आहे हा. आणि मग काय होईल? मग नामस्मरणच, मग नामस्मरणच, मग त्याच्यामध्ये मग वाचा तुमची थांबणारच नाही. एवढंच फक्त आज गणेश जयंतीच्या निमित्ताने. बाकी सगळं विवेचन, ओव्या काय सांगितले, श्लोक काय सांगितले, काय प्रमाण सांगितले, अभंग काय सांगितलं ते पण विसरून जा. एवढंच वाक्य फक्त घरी घेऊन जा. मनरूपी चंचल उंदरावरती आपल्याला गणपती रूप, नामस्मरण रूपी बुद्धीची देवता गणपती बाप्पा, आणि बुद्धीला नामस्मरणाची सवय लावायची, ही गोष्ट लक्षात घ्या. मग जसं आहे तसं उंदराला जसं गणपती बाप्पाने त्याचं स्वरूप प्राप्त करून दिलं, त्याचं देवत्व प्राप्त करून दिलं, तसंच मग तुकाराम महाराज सांगतात की जशी गंगा अनेक प्रवाहांनी प्रवाहित होते, अनेक प्रवाहांनी वाहत येते, पण जेव्हा ती सागराला जाऊन मिळते ना, गंगा जेव्हा वाहत येते तेव्हा ती गंगा असते, परंतु जेव्हा समुद्राला जाऊन मिळते ना, तेव्हा मात्र गंगा कुठली आणि सागर कुठला हे आपल्याला वेगळं काढता येत नाही. ती एकच होऊन जाते, ती सागर रूप होऊन जाते, गंगापणाला ती विसरून जाते. तसंच आम्ही सुद्धा हे नामस्मरण घेतल्याने काय झालं, जशी गंगा सागराला मिळाल्याने सागर रूप होते, तसे आम्ही सुद्धा भगवंताचं नामस्मरण केल्याने आम्ही सुद्धा भगवत स्वरूप झालं. अभंगाचं शेवट. गंगा सागर संगमी, लोकांमध्ये गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, माझी मद झाले अनवर वाचा, हृदया नामाचा घेतलासे, माझी मद झाली